निकेत यादव. आज आपण देवळ मशानभूमीमध्ये आहोत. खरं तर पाहिलं तर या ठिकाणी मागील कित्येक वर्षापासून कित्येक लोक या ठिकाणी मशानभूमी अंत्यविधीसाठी येत होते. खरं पाहिलं तर धर्माभाऊ तंत्रपाले फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष आज जे प्रभाग 16 मधून नगरसेवक झालेले आहे, कित्येक आंदोलन या ठिकाणी यांनी केलेला होता. आज त्याचा खरं तर सर्व देरोळकरांना नव्हे तर प्रभाग 16 मधील पिंपरी चिंचवड या ठिकाणी राहणारे सर्व लोकांना एक मोठा फायदा होणार आहे. धर्मपाल तंत्रपाले नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आज विद्युत दहनी देवरोड सीताळनगर या ठिकाणी सुरू झालेली आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये नगरसेवक झाल्यानंतर सर्वप्रथम विद्युत विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, वैद्यकीय विभाग असेल, या सगळ्या तिन्ही विभागाच्या परवानगी घेऊन या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वायसीएम दवाखाना असेल, डी.वाय. पाटील असेल आणि ज्या ज्या ठिकाणी शासकीय दवाखाने आहेत, ज्या ठिकाणी अंत्यविधीचा पास दिला जातो, त्या सगळ्या विभागाला वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून कळवलेलं आहे, आरोग्याच्या माध्यमातून कळवलेलं आहे. या ठिकाणी आरोग्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्याची पण नियुक्ती झालेली आहे. आपण जसं सीताळनगर स्मशानभूमीचा किवडेगाव स्मशानभूमीचा जसा आपण दाखला घेतो, तसंच तीच प्रक्रिया या दाखल्याची आहे आणि तो कॅन्टोन्मेंटमध्ये नोंद करायचा. कॅन्टोन्मेंटमध्ये नोंद केल्यानंतर त्यांनी जो आपल्याला स्मशान दाखला देतो, तो स्मशान दाखला इथं नोंद करायचा. तो नोंद केल्यानंतर इथं जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला दाखवायचा आणि ही सुविधा ही मोफत दिलेली आहे. देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, महानगरपालिका पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी दोन्ही विभागाच्या वतीनं एकांनी विद्युतचं देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डने विद्युत बिल भरण्याचं ठरवलेलं आहे आणि बाकीचं जर कर्मचारी इतर जे आहे हे सगळं महानगरपालिकेने घेतलेलं आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 16 75,000 लोक असतील, देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड 45,000 लोक असतील. हे लाखो लोकांची जे वसाहत आहे पंचकृषी, या पंचकृषी आणि आजूबाजूचं आमचं देवगाव असेल, इकडे गौंजी असेल, आजूबाजूचे खेडेपाडे असेल, जे निगडी या ठिकाणी जात होते आणि आता पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि तो पण मोफतमध्ये आहे. आणि आताच आमचे गुरु सन्माननीय लोहमामाजी शेलार असतील, श्रीमंतजी शिवशरण असतील, बाकी आमचे सगळे नेते असतील, यांनी सांगितले की बाबा हे एक गोरगरिबांसाठी फार मोठं चांगलं काम झालेलं आहे आणि त्याचा उपयोग देवरोडकर असं पंचक्रोशीतील लोकांनी घ्यावा, असं या ठिकाणी मी विनम्र आवाहन करतोय. खरं तर बऱ्याच वर्षापासून ही विद्युत वाहिनी बंद होती, बांधून होती, पण खरं न्याय द्यायचं काम आमच्या गोरगरिबांचे आणि कैवळी म्हणलं तर काही हरकत नाही असे आमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आमचे धर्मभाऊ तंत्रपाळे यांनी ह्या विद्युत वाहिनीसाठी अनेक आंदोलनं केली. त्याचप्रकारे दादा या ठिकाणी काही हिंदू, लिंगायत, कुंचिकर, तृतीयपंथी व ख्रिस्ती लोकसुद्धा दफन करतात. हा मधला जो पट्टा आहे, येणाऱ्या दिवसात आम्ही देवळकर म्हणून आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी जागा अपुऱ्या असल्यामुळे आपल्या माध्यमातून पालिकेमध्ये सुद्धा आम्हाला एक छोटीशी जागा मिळावा म्हणून आपण काय करू शकता. या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रभाग क्रमांक 16 इवडे रावेत मामुर्डी गुरुद्वारा यांचा फार मोठा प्रश्न आहे की दफनभूमी नाही आहे आणि दफनभूमीसाठी खऱ्या अर्थानं लिंगायत समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, मुस्लिम समाज असेल, हे मोठ्या प्रमाणात ह्या आमच्या प्रभागामध्ये राहतात आणि त्यांना दफनभूमीसाठी आरक्षण आहे. येणाऱ्या काळामध्ये ते आरक्षण नेमकं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याचा पूर्णपणे या ठिकाणी प्रभागाचा नगरसेवक म्हणून मी प्रयत्न करणार. आम्ही किती दिवस देवरोडच्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या दफनभूमीवर अवलंबून राहणार आहे, कारण का आमचे लोक महानगरपालिकामध्ये असताना टॅक्स भरतात, सगळ्या गोष्टीच्या कर भरतात. मग त्यांना ही सुविधा महानगरपालिकेने द्यायला गेल्या 25 वर्षात पाहिजे होती, पण गेल्या 25 वर्षामध्ये सक्षम नगरसेवक त्या ठिकाणी मागणी करण्यात नसल्यामुळे हे प्रश्न असाच प्रलंबित राहिलेला आहे. मी या प्रभागाचा, या सर्वसामान्य जनतेचा नगरसेवक असल्यामुळे मी हा प्रश्न या येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावला आहे. आपण आताच ऐकलं असेल, नवनिर्वाचित आपले नगरसेवक धर्माभाऊ तंत्रपाले यांनी हे संघर्ष करून या ठिकाणी एक देरोळकरांसाठी एक महत्त्वाचा जे भाग होता, जे जीवन के बाद भी, जो जीवन के पहिले और जीवन के बाद भी यांनी इतका मोठा आपल्याला सुविधा करून दिलेला आहे. खरोखर देरोळकरांतर्फे जनसेवा सोशल फाउंडेशनतर्फे आम्ही तुमचा आभार मानतो. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी देवरोड शहर अध्यक्ष, माजी अध्यक्षाच्या वतीनं आणि देवरोडच्या सर्व पक्षांच्या वतीनं त्यांना पुढल्या वाटचालीस शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.